तर नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं BDS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण बघणार आहोत पदावली. पदावलीमध्ये काय नियम असतात, त्याला म्हणतो आपण बोर्डमास्टर नियम, बरोबर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, रे कंस चे भा गु बे व. हे आपलं पाठ पाहिजे. रे म्हणजे काय, रेघी कंस. हा जो रेघी कंस आहे, हा रेघी कंस कसा असतो, एखादी संख्या दिलेली असते 2 अधिक 5 आणि यांच्या डोक्यावर असा बार दिलेला असतो, याला काय म्हणतात, रेघी कंस म्हणतात. आणि साधा कंस, हा जो कंस आहे, हा आहे पहिला साधा कंस, पहिले याला सॉल्व करायचा. हा आहे दुसरा महिरपी कंस, याला काय म्हणतात, महिरपी कंस. काय म्हणतात, महिरपी. याला काय म्हणतात, चौकटी कंस. काय म्हणतात, चौकटी कंस. तर प्रथम याला सॉल्व करायचा, दुसऱ्या नंबरवर याला आणि तिसऱ्या नंबरवर याला. आता सांगा, चा ची चे याचा अर्थ काय, गुणाकार. कधी कधी इंग्रजीमध्ये त्याला ऑफ असे म्हणतात, बरोबर. भागाकार, मग नंतर भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. मग याला शॉर्ट मध्ये कसं पाठ करायचं, रे कंसचे भागू बेव. काय, रे कंसचे भागू बेव. रे कंसचे भागू बेव. ओके, या प्रकारे त्याला आपण काय करणार, पाठ करणार. रे कंसचे भागू बेव. हे ज्यांचं लक्षात राहिलं किंवा पाठ झालं, या नियमानुसार आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व करायचा. तर तो प्रश्न कसा, समजा उदाहरणार्थ तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे की तर जर तुम्हाला प्रश्न दिला 4 भागाकारात 2 प्लस 5 गुणाकारात 4, तर याला कसं सॉल्व करायचा. तर आपला नियम काय, रे कंसचे भागू बेव. कोणता हा नियम आहे, रे कंसचे भागू बेव, बरोबर. रे कंसचे भागू बेव. मग इथं रेगी कंस आहे का, नाही. किंवा साधा कंस आहे का, नाही. चे दिलेला आहे का, नाही. मग काय दिलेला आहे, भागाकार दिलेला. मग भागाकार दिलेला आहे, मग प्रथम भागाकार करायचा. बे एक बे, बे दुने 4, म्हणजे हा झाला फक्त 2, हा एक झाला म्हणजे एक कॅन्सल आउट झाला. आता प्लस ॲज इट इज 5 गुणाकारात 4. मग आता हे उदाहरण झालं 2 प्लस 5 गुणाकारात 4. मग आता तुम्हाला काय दिलेलं आहे इथं, भागाकार नंतर गुणाकार दिला आहे. मग आपण काय सॉल्व करणार, गुणाकार. 5 गुणाकारात 4 किती झाले, 5 चोक 20 आणि हे प्लस 2 किती झाले, 22. म्हणजे याचं उत्तर काय राहील, 22. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर समजा तुम्हाला आता कंस पण दिलेला आहे, पण रेगी कंस दिला आहे का, नाही. मग साधा कंस दिला आहे. मग रे कंसचे भागू बेव. काय, इथे लिहून देतो मी अजून, रे कंसचे भागू बेव. मग आता रेगी कंस नाहीये, साधा कंस आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले साधा कंस सॉल्व करायचा. 2 अधिक 5 किती झाले, 7. मग आता गुणाकारात जसा तसा 2 आणि भागाकाराचे चिन्ह जसं तसं आणि 4 गुणाकारात 3 ॲज इट इज, बरोबर. मग आता सांगा, आता काय आहे, कंस नंतर काय आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे. मग चे आहे का, नाही. मग भागाकार आहे का, आहे. मग काय आहे, बे एक बे, बे दुने 4, म्हणजे याचं उत्तर आलं 2 गुणाकारात 3 गुणाकारात 7. मग आता सर्व सगट गुणाकार झालेला आहे. मग आता काय करणार, 3 दुने 6, 6 7 42, म्हणजे याचं उत्तर काय राहील, 42. उत्तर हे आपलं बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न काय म्हणतो, तर बघा मित्रांनो, हा जो आहे 4 प्लस आणि हा -5, जेव्हा दोघी संख्या अशा जो आपला दोन्ही चिन्ह अशा जवळ असतील, म्हणजे प्लस आणि मायनस, मग हा प्लसला काय करायचं, कंसात जवळचा याला काय करायचं, मायनस, आणि याला काय करायचं, प्लस, म्हणजे तो +5 होईल. आणि हा 4 ॲज इट इज आहे आणि गुणाकारात 2 आहे, बरोबर. पहिले आपण त्याला कंसातून बाहेर काढलं. मग आता 5 आणि 2चा गुणाकार करा, काय झाला, 5 दुनी 10, -10 आणि 4, म्हणजे आता 4 मधनं 10 जात नाही, पण 10 मधून 4 गेले तर काय येईल,
6 हे उत्तर त्याचं बरोबर राहील. तर मी याचे 2-4 नियम आपण सांगतो. ते नियम म्हणजे काय? जर समजा हे प्लस मायनस काय भानगड ते आपण आता बघू. तर प्लस आणि मायनस काय आहे? ते कसं आहे माहिती आहे का? समजा प्लस प्लस काय होईल बरोबर? प्लसच असतो. म्हणजे प्लस प्लस काय असतो? प्लस असतो. म्हणजे आलेले उत्तर प्लसमध्ये असेल. आणि समजा मायनस मायनस याचं तुम्हाला काय करावं लागेल? जोड म्हणजे बेरीज करावं लागेल. पण आलेलं उत्तर काय राहील? मायनसमध्ये असेल. म्हणजे प्लस करायचं मायनस मायनस तेव्हा त्याचं उत्तर काय राहील? मायनसमध्ये असेल. पण त्यांना काय करावं लागेल तुम्हाला? प्लस करावं लागेल. म्हणजे समजा -5 आणि -7 दिला. यांच्या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल? बेरीज. पण उत्तर काय राहील? मायनसमध्ये. बरोबर? -12. म्हणजे समजा तुम्ही त्याला तोपर्यंत तुम्ही प्लस समजा, पण इकडे उत्तराची चिन्हे काय असतील? उत्तराची चिन्हे काय असतील? आता हे प्लसमध्ये राहील. बरोबर? पहिलं. आणि याचं काय राहील? त्यांना मायनस मायनस प्लस होईल, पण चिन्ह काय राहील? मायनसमध्ये राहील. म्हणजे -5 अधिक -7 किती झाले? 12. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्यांची बेरीज होते, पण चिन्ह उत्तराचं काय राहील? मायनसमध्ये. तर दुसरा अजून काय म्हणतोय? की मायनस आणि प्लस हे काय होईल? मायनसच होईल. आणि उत्तराचे चिन्ह काय असेल? उत्तराचे चिन्ह जे मोठ्या संख्येला चिन्ह असेल, मोठ्या संख्येचे चिन्ह. बरोबर? उत्तराचे चिन्ह कोणतं राहील? मोठ्या संख्येचे चिन्ह. आता प्लस मायनस बरोबर काय राहील? मायनसच राहील. इथं देखील काय राहील? मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह. आता मोठ्या संख्येचे चिन्ह काय भानगड आहे बरं? जर समजा तुम्हाला सांगितलं की -10 आणि +5 यांचं काय होईल? मायनस मायनस प्लस यांचा फरकच नाही. 10 मधनं 5 गेले तर किती उरले? 5. पण मोठी संख्याचे चिन्ह काय? मोठी संख्या कोणती आहे? -10 आहे. बरोबर? मग -10चं चिन्ह काय? मायनस. म्हणजे ते उत्तर काय राहील? मायनसमध्ये. आता जर समजा तुम्हाला दिलं की 20 मायनस 15, तर आपल्याला माहिती आहे 20 मधून 15 गेले तर ते ॲज इट इज 5 उरतात. मोठी संख्याचे चिन्ह काय आहे? प्लस आहे. म्हणजे ते प्लस आणि प्लसचं चिन्ह असं आपण लिहित नाही. त्याला असं लिहित नाही. त्याला ॲज इट इज लिहावं लागतं. बरोबर? समजलं का? तर अशा प्रकारे हे नियम आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे प्लस 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 होतं आणि मायनस मायनस प्लस होतं, पण उत्तराचं चिन्ह काय असतं? मायनसमध्ये. मग मायनस 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 जर केलं तर मग उत्तर 0 होऊन जाईल. बरं? मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. आणि मायनस प्लस मायनस होतं आणि मोठ्या संख्याचे चिन्ह द्यायचं आणि प्लस मायनस मायनस होतं. मग हे नियम आपल्याला लक्षात पाहिजे. गुणाकाराचे वेगळे नियम आहेत. गुणाकारामध्ये प्लस 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 राहील आणि मायनस मायनस देखील प्लस होतो आणि प्लस मायनस मायनस होतो. म्हणजे ते गुणाकाराचे नियम आपण वेगळे बघणार आहोत. म्हणजे गुणाकारामध्ये आपण ते पाहिलेले आहेतच तसे. पुढचा प्रश्न. तर बघा फ्रेंड्स, आता इथं काय आहे? प्लस आणि मायनस. मी काय सांगितलं? प्लस मायनस काय होतं? मायनस होतं. आता हा प्लसचा काय होईल? मायनस होईल आणि हा मायनसचा प्लस. म्हणजे हा कट होईल, फक्त 4 इथं उरेल. म्हणजे मायनस काय होऊन जाईल? कट होऊन जाईल आणि 4 इथं उरणार. आणि हा 5 काय होईल? ॲज इट इज. बरोबर? म्हणजे 5 मायनस 4. मग याचं उत्तर काय राहील? 5 मायनस 4चं काय उत्तर राहील? फक्त 1. 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर येथे बघा, मी काय सांगितलं? मायनस मायनस तुमचं काय होतं? प्लस होतं. मग बघा, आता हा मायनस आहे. हा मायनसचा काय होईल? प्लस होईल आणि हा मायनस कट होईल म्हणजे फक्त 5 उरेल. बरोबर? आणि हा 7 ॲज इट इज. म्हणजे 7 5 किती झाले? 12. 12 ही आपलं उत्तर बरोबर आहे. तर आता बघा, 8 मायनस आहे आणि 5 पण मायनस आहे. मग या मायनसचं काय होईल? प्लस होईल. 8 प्लस आणि 5 ॲज इट इज. प्रथम आपण काय करणार? कंसला सॉल्व्ह करणार. बरोबर? -5 आणि -4 किती झाले? पहिले यांची बेरीज करा. -9. -9 झाले आणि +2 आणि इकडे काय राहील? -8 ॲज इट इज. बरोबर? मग आता हे मायनस आणि हे मायनस काय होईल? प्लस होईल. म्हणजे 8 प्लस झाले आणि हा 9 काय राहील? ॲज इट इज आणि हा +2. मग काय झाला? 2 आणि 8 10 9
19 19 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. तर जर समजा तुम्हाला 4 भागाकारात 2 बरोबर आणि -5 -7, मग आता काय आहे, रे कंसचे भागबिय हा नियम आपल्याला लक्षात पाहिजे. रे कंसचे भागबिय. मग आता इतर रेखी कंस नाहीये, साधा कंस आहे. साधा कंस पहिले सॉल्व करा. -5 आणि -7 किती झाले? -12 बरोबर. मग आता हा कंस जसा न तसा आणि हा +5 जसा न तसा आणि हा महिरपी कंस जसा न तसा आणि हा +2 आणि भागाकारात 4 जसा न तसा महिरपी कंस जसा न तसा बरोबर. मग आता काय करायचं? प्रथमतः आपण एक कंस सॉल्व केला. आता हा कंस म्हणजे फक्त एकटी संख्या आहे. मग आपण काय करणार? पहिल्यांदा भागाकार. बे एक बे, बे दुनी 4 म्हणजे हा महिरपी कंस ॲज इट इज 2 झाला, प्लस आणि -12 साधा कंस +5 ॲज इट इज महिरपी कंस. तर बघा आता काय होईल? प्लसचं काय होईल? या प्लसचं मायनस होईल म्हणजे 2 आणि हा प्लसचा झाला मायनस आणि हा मायनस कॅन्सल होईल आणि 12 जसा न तसा आणि +5 जसा न तसा. हा तुमचा महिरपी कंस. तर आता काय होईल? मग -12 आणि +2 आणि +5. पहिले 2 आणि 5 यांची बेरीज करा. 2 आणि 5 किती झाले? 7. ते +7 12 मधनं काढला तर काय उरेल? -5 म्हणजे -5 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा. जर आता तुम्हाला डायरेक्ट महिरपी कंस दिलेला आहे. साधा कंस दिलेला नाही, चौकटी आणि महिरपी कंस. मग प्रथम 3 दुने 6 -6 बरोबर. मग हा महिरपी कंस ॲज इट इज लिहिला. +5 आणि हा चौकटी कंस +4 हा चौकटी कंस. मग आता काय होईल? हा प्लसचं काय होईल? मायनस चौकटी कंसमध्ये. याचं काय होईल? मायनस. याचं काय होईल? याचा हा मायनस कॅन्सल म्हणजे हा प्लसमध्ये झाला आणि हा +5 बरोबर. मग आता काय होईल? हा आहे तुमचा -6. प्रथम तुम्ही 5 आणि 4 किती झाले? 9. हे प्लस आहेत. प्लसची बेरीज करा. 5 आणि 4 9. 9 मधनं 6 गेले तर काय उरेल? +3. 9 मधनं 6 गेले तर +3. हे आपले बरोबर उत्तर आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण थोडे ॲडव्हान्स लेवलचे पदावलीचे क्वेश्चन बघणार आहोत. तर धन्यवाद.